नमस्कार, माझ्या किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज एक भजीचा प्रकार करणार आहे. तर मुगाची भजी करणार आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने भजी करणार आहे. याआधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे भजीचे प्रकार केलेत. तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे पाऊण वाटी मुगाची डाळ 5 ते 6 तासासाठी आपण भिजत घातली होती. आता याच्यातलं पाणी सगळं काढून आपण मिक्सरमधनं न पाणी घालता आपण वाटून घेऊया. तर आपण डाळ सगळी मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे. याच्यात आपण 3 चमचे बेसन पीठ घालूया आणि 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत बारके, पातीचा कांदा आहे. इथे एक बटाटा पाण्यात ठेवलाय, किसून साल काढून आपण किसून घेतलेला आहे. चांगला पिळून घेऊया. इथे 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप हे सगळं बारीक केलेलं आहे. तुम्ही याच्यात थोडंसं आलं पण करू शकता. 2 ते 3 चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे. 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आणि इथे 1 वाटी कांद्याची पात घेतलेली आहे आणि याचाच आपण तो मगाशी बारीक चिरलेला कांदा घेतला होता. तर आता आपण हे सगळं मिक्स करूया. पाणी घालण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्या. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण भजी करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. तुम्ही लहान मोठी कशी भजी सोडू शकता तुमच्या आवडीनुसार. भजी सोडल्यानंतर गॅस आपण मध्यम करणार आहोत. जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी आपण भजी सोडूया. तर आता आपण गॅस मध्यम करूया. चांगली सोनेरी रंगावर चांगली छान अशी कुरकुरीत तळून घेऊया. छान अशी आपली आता भजी तळली, तुम्ही बघू शकता. मस्त एकदम कुरकुरीत, एकदम तेलकट पण नाहीये. आपण याआधी पण चॅनलवरती भरपूर असे भजीचे प्रकार केले, तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या. तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता बाकीचे सगळे करून घेऊया. छान अशी आपल्या वेगळ्या पद्धतीने मुगाची भजी तयार झाली, तुम्ही बघू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झालीत ती. थँक्यू.